हे मी आता बोललेच. RCC सेट एक्झाम सध्या संपन्न होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध सेंटरवर ही एक्झाम होत आहे आणि मोठा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा या एक्झामला लाभलेला आहे. RCCचे मोठेगावकर प्राध्यापक मोठेगावकर सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल, आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्झाम होत आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून आहे? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी मागच्या 23 वर्षापासून एक विद्यार्थी म्हणून शिकवत आहे आणि आज जे विद्यार्थी 10वीमध्ये शिकत आहेत, जे ज्यांना फ्युचरमध्ये सायन्स घेऊन टॉप डॉक्टर टॉप इंजिनियर बनायचं आहे, मला सायन्स फील्डमध्ये मला करिअर करायचं आहे, अशा मुलांसाठी जे गरीब होतकरू विद्यार्थी असतील त्यांना फीसमध्ये सवलत मिळावी. त्यांच्या मार्कानुसार 100%, 75%, 80% आम्ही स्कॉलरशिप देत असतो मुलांना त्याच्या मार्कानुसार. तर आज मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सगळ्या पालकांचा विद्यार्थ्यांचा खूप आभारी आहे तेवढा उदंड प्रतिसादाबद्दल. कारण मला असा अनएक्सपेक्टेड प्रतिसाद मिळाला यावर्षी. आम्हाला यावर्षी पेपर पण पटकन प्रिंट करून घ्यावे लागले, पेपरही संपले होते, कारण जे नावनोंदणी झाली त्याच्यापेक्षा डबल विद्यार्थी आलेत. तर मग ऑन दी स्पॉट आम्ही त्यांना ती पण फॅसिलिटी अवेलेबल करून दिली विद्यार्थ्यांना. तर त्यामुळं मला वाटतं याचं कारण, मला असं वाटतं, मी बारकाईने अभ्यास केला याचं कारण काय असेल की नीट 2025मध्ये एवढा पेपर टफ असतानासुद्धा RCCनं जो महाराष्ट्रात टॉप रिझल्ट दिला आहे त्याच्यामुळं आज झालं आहे असं मला वाटतं. ओके, मग आता विद्यार्थी बरी एक्झाममध्ये आहेत, त्या वेळेमध्ये आपण पालकांशी इथं संवाद साधलेला आहे. पालकांच्या काय प्रतिक्रिया आपल्याला आल्या किंवा त्यांच्याबद्दल आपण काय बोलतो? बघा, पालक लातूर महाराष्ट्रातून सगळे पालक आहेत. पालकांची एक माफक अपेक्षा आहे की मला झालेले कष्ट माझ्या लेकराला नाही झाले पाहिजे. माझं जीवन चाललं कष्ट करण्यामध्ये, लोकांच्या पुढे करण्यामध्ये, जशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्याचा हातात घेतला, माझ्या अण्णाचा हातात घेतला की तो दगड तर मऊ असेल एवढा हात कठीण असायचा. इतके पालक कष्ट करतात पाल्यासाठी, लेकरासाठी. ती पालकांची माफक आहे सर. आम्ही पालक, आता मी बोलत असताना काही पालकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की बाबा सर तुम्ही आमच्या लेकराला घडवा, आम्ही नक्कीच म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवूत. आणि मी माफक अपेक्षा आहे. मला असं वाटतं की ते मी पालकांनाही सांगू इच्छितो आहे, तुमच्या पाल्यावर कुठला मला प्रयोग करायचा नाही, त्या जीवनाशी खेळायचं नाही, माझं पोट भरावं, माझा संसार चालावा, मी कारमध्ये फिरावं किंवा माझं, म्हणून मी तुमच्या पाल्याच्या जीवनाशी खेळणार नाही. मी आधीच वचन देतो तुम्हाला, मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार असेल. मी चांगले टीचर, चांगल्या नोट, चांगले एक्झाम पेपर, कारण कुठलाही क्लास, मला वाटतं या क्लासची किती मोठी बिल्डिंग आहे याच्यानुसार क्लासची हाईट नसायला पाहिजे, उंची मोजायला नाही पाहिजे. तर त्या क्लासमध्ये शिकवणारे टीचर किती टॉप आहेत, ते तो एक्झाममध्ये किती चांगला रिझल्ट येतो आहे, तो विद्यार्थी फ्युचरमध्ये आपल्या आईवडिलाबद्दल, समाजाबद्दल किती आत्मीयतेनं काम करतो आहे, त्याच्यानुसार त्या क्लासची मोजमाप करायला पाहिजे. नक्कीच आम्ही त्या धर्तीवर काम करू. ठीक आहे. तर सर, आज या ठिकाणी आपण अनेक लोकांसोबत चर्चा वगैरे केलेली आहे, जे लोक इथं येऊ शकले नाहीत काही अडचणीच्या निमित्तानं, जे आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून, इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पाहतात, त्यांच्यासाठी काय सांगू इच्छितात? म्हणजे मला एक खूप सारे मुलांचे, पालकांचे फोन येतात की सर काही कारणामुळे त्याला येऊ नाही शकले. तर मी अशा पालकांना, विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की लगेच आम्ही मॅनेजमेंटची आम्ही मीटिंग घेऊत, आम्ही सगळं मॅनेजमेंट, आणि नक्कीच फ्युचरमध्ये आणखी एक एक्झाम आम्ही नक्कीच कंडक्ट करू त्या ज्या मुलांचं एक्झाम देता न आल्या मुलांसाठी. बरोबर, ठीक आहे. तर या ठिकाणी सरांनी सांगितलं आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही प्रयत्न करू की ज्या विद्यार्थ्यांना पालकांना इथपर्यंत येता आलं नाही त्यांच्यासाठी परत एकदा अशी एक्झामची तयारी करता येईल का हे पाहणार आहेत. आपण सध्या पाहतो मार्केटमध्ये, समाजामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण होतं आहे असा आरोप होत असताना सुद्धा RCC सारखे अनेक सारे क्लासेस आहेत जे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त किफायती दरामध्ये शिक्षण देण्याचं काम करत आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी, लातूर.